आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओ खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आणि हो, या घंटीला क्लिक करायला अजिबात विसरू नका. झाले पीक विमा कंपनीवाल्याचे पंचनामे करून गेले. फक्त कागदपत्री त्यांनी लेखी ठेवलेलं आहे, पण ते शेतकऱ्यांना मदत काही मिळालेली नाही. म्हणून शासनाला विनंती करतो की तुम्ही. तालुक्यात झालेल्या गारपीट व पावसामुळे शेतकरी हवालदिल. शासनाकडे नुकसान भरपाईची मागणी. ही बातमी सविस्तरपणे बघण्याआधी आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर जी न्यूज मराठीचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून बेल वाजवा आणि रहा अपडेट. भारत हा कृषी प्रधान देश आहे. आपली समृद्धी आपल्या कृषी उत्पादनावर अवलंबून आहे. हे साध्य करण्यासाठी भारतीय शेतकऱ्यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. खरं तर भारत ही एक शेतकऱ्यांची, कष्टकऱ्यांची भूमी आहे. भारतातील जवळपास 75% लोकसंख्या ही खेड्यात राहते. कोणत्याही देशासाठी शेतकरी हा राष्ट्राचा आत्मा असतो. आपले दिवंगत तसेच माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी जय जवान जय किसान चा नारा दिला होता. शेतकऱ्यांवरच शेतीचे व देशाचे उत्पादन अवलंबून आहे. त्यामुळे जोरदार झालेल्या पावसामुळे तसेच गारपिटीमुळे गहू, चना, मिरची इत्यादीचे भरपूर प्रमाणात नुकसान झाले आहे. मागील झालेल्या खरीप या पिकाची आतापर्यंत नुकसान भरपाई मिळालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचा वाली कोण? शासन कधीपर्यंत शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार? असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाले आहे. जिल्हा ब्युरो चीफ सदानंद अवजे, जी न्यूज मराठी, नागपूर. गारपीट आली आणि आमच्या शेतामधला गहू आणि गारपिटामुळे नुकसान झाला. ते नुकसान भरपाई आम्हाला शासनाने द्यावी. आणि गेल्या वर्षीसुद्धा धानाच्या नुकसान झाला. ते नुकसान शासनाने आम्हाला दिलेली नाही. तरी आम्हाला कास्तकाराला मदत करावी ही आम्ही शासनाकडे विनंती करतो आणि कास्तकाराला मदत करावी. आतापर्यंत शेतकऱ्यांना जी धान नुकसान भरपाई झाली, आतापर्यंत त्याची नुकसान भरपाई मिळाली नाही का? नाही मिळाली नाही. कागदपत्रे दिल्यानंतर मिळाली नाही. तुमचं काय मत आहे शासनाप्रती? आम्हाला नुकसान भरपाई द्यावी आणि एवढीच आम्ही शासनाला विनंती करतो.